Hello and welcome. Today we are going to learn about degree of comparison. The word degree relates with adjective and adverbs because noun or verb doesn't have degree. Okay, degree. Take an example of an adjective good. Good, a person can be good, can be better, can be best. So there is degree in adjectives or adverbs also, right? So let us see the examples and see the structures of the degree of comparison. Okay? पहिलं वाक्य, Atul is not so bright as Milind in studies. दोन व्यक्तींमध्ये इथे कंपॅरिझन आहे. एका साइडला अतुलची कंपॅरिझन केली मिलिंद सोबत. ओके, जेव्हा अशी कंपॅरिझन केली जाते तेव्हा आपल्याला डिग्री वापरावी लागते. डिग्री मध्ये ते वाक्य लिहावं लागतं. आता इथे कसं केलं, अतुल इज नॉट सो ब्राईट ॲज मिलिंद. इथे पहा सो ब्राईट ॲज या टाईपची डिग्री ऑफ कंपॅरिझन वापरले. अशा टाईपच्या स्ट्रक्चरला डिग्रीच्या म्हणतात पॉझिटिव्ह डिग्री. तर पॉझिटिव्ह डिग्रीचं स्ट्रक्चर कसं दिसते आपल्याला, सो ॲडजेक्टिव्ह ॲज. हा ब्राईट ॲडजेक्टिव्ह दॅट क्वालिफाईज द नाउन. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं. ठीक आहे. दुसरं वाक्य पाहूया. द डायनिंग रूम इज ब्राईटर दॅन द किचन. एका साईडला डायनिंग रूम आहे, दुसऱ्या साईडला किचन. या डायनिंग रूम अँड किचन मध्ये कंपॅरिझन केलं. आता कंपॅरिझन करताना जी डिग्री वापरली ती ब्राईटर दॅन. ह्या टाईपची डिग्री जी आहे ह्याला म्हणायचं कंपॅरेटिव्ह डिग्री. तर कंपॅरेटिव्ह डिग्री कशी झाली मग, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे ऍडजेक्टिव्हला ER आणि त्याच्यानंतर दॅन. दिस इज कंपॅरेटिव्ह डिग्री. ठीक. आता ऍडजेक्टिव्हला ER लागते, कधी कधी ऍडजेक्टिव्हच्या अलीकडे मोर पण लागते. ठीक आहे, मोर लागलं तर ER लागणार नाही. मग आलं ना कन्फ्युजन, ER केव्हा लागते, मोर केव्हा लागते. लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला या ऍडजेक्टिव्हचा उच्चार एक असेल म्हणजे दुसऱ्या इंग्लिश मध्ये सांगायचं म्हणजे सिंगल सिलॅबल वर्ड. सिलॅबल म्हणजे एक पूर्ण उच्चार. इथपा ब्राईट मधला ब्राईट हाच एक उच्चार आहे. ट हा हलंत आहे, एकदम कमी उच्चार आहे, तो पूर्ण उच्चार नाही आहे, तो अर्धवटच आहे. ब्राईट हा ट फक्त लागू नये. सो दिस इज ओनली वन सिलॅबल्ड वर्ड. जर ऍडजेक्टिव्ह वन सिलॅबल्ड असेल तर त्याला ER लागते. ऍडजेक्टिव्ह हा जर पॉलिसिलॅबल्ड असेल म्हणजे एकापेक्षा जास्त सिलॅबल्ड वर्ड असेल, फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल. ब्युटिफुल हा जर वर्ड पाहिला, हा ऍडजेक्टिव्ह आहे. ब्युटिफुल इज अन ऍडजेक्टिव्ह, पण याच्यामध्ये कसं ब्युटिफुल 3 सिलॅबल्स आहे, कम्प्लीट 3 सिलॅबल्स आहे. मग ह्या ब्युटिफुलला ER नाही लागणार, ब्युटिफुलर नाही होणार, हा होईल मोर ब्युटिफुल. कळलं? ER केव्हा लावायचा आणि मोर केव्हा लावायचा. जर वन सिलॅबल्ड वर्ड असेल तर ER लावायचा. जर पॉलिसिलॅबल्ड एकापेक्षा जास्त सिलॅबल्स असतील त्याच्या अलीकडे मोर लावायचं आणि बनते ते मोर ब्युटिफुल. ठीक आहे. हेच EST साठी सुद्धा. जर मोनोसिलॅबल्ड वर्ड असेल तर त्याला EST लागेल. जर पॉलिसिलॅबल्ड वर्ड असेल, एकापेक्षा जास्त सिलॅबल्स असतील तर त्याच्या अलीकडे मोस्ट लागेल सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. सो हे बरोबर लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो दिस इज अ कंपॅरेटिव्ह डिग्री. ऍडजेक्टिव्हला ER आणि त्याच्यानंतर दॅन. ओके. तिसरं पहा, तिसरी कन्स्ट्रक्शन. अँड इज द ब्राइटेस्ट स्टुडंट इन द क्लास. याच्यामध्ये ब्राईटला लागला आहे हा EST आणि त्याच्या अलीकडे लागला आहे द.
द ब्रायटेस्ट. कधीही लक्षात ठेवायचं, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अलीकडे द लागतं, कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या अलीकडे इथे द लागत नाही, पॉझिटिव्ह डिग्रीच्या अलीकडे इथे द लागत नाही. द हा फक्त आणि फक्त सुपरलेटिव्ह डिग्रीच्याच आधी लागतो. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री. ऍडजेक्टिव्ह त्याला EST. ऍडजेक्टिव्ह जर अनेक सिलॅबलवाला असेल तर इथे मोस्ट येईल, जसं इथे मोस्ट ब्युटिफुल येईल, पण इथे एकच सिलॅबल असल्यामुळे याला EST लागलं आणि ह्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अलीकडे लागेल द. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ superlative degree. Superlative degree. So these are the structures of positive degree. So bright as, हा so bright as म्हणजे so adjective as च्या ठिकाणी as adjective as पण होतो, म्हणजे यालाच आपण as bright as असं पण म्हणतो. पण नॉर्मली जर हा वर्ब निगेटिव्ह असेल तर हा so जास्ती प्रिफरेबल आहे, जास्त प्रिफर करतात. म्हणजे हे वाक्य अतुल इज नॉट सो ब्राईट ॲज मिलिंद, हे जास्त ज्या अशा पद्धतीने म्हटलं जाईल ना, हे जर म्हटलं अतुल इज नॉट ॲज ब्राईट ॲज मिलिंद तर तिथे हे निगेटिव्हिटी थोडीशी कमी होते, म्हणून सो त्याला बरोबर मॅच करतो. म्हणून सो ब्राईट जर वर्ब निगेटिव्ह असेल तर इथे प्रिफरेबली, तुम्ही जर ॲज वापरलं तर चुकलं का? नाही, चुकलं नाही. तुम्ही हे वाक्य असं पण म्हणू शकता, अतुल इज नॉट ॲज ब्राईट ॲज मिलिंद इन स्टडीज. बोथ आर करेक्ट. पण सो एवढ्यासाठी का हा निगेटिव्हिटीचा जो फोर्स आहे तो सोनी बरोबर बॅलन्स होतो, देअरफॉर सो. ठीक आहे. सो ॲजच्या ऍडजेक्टिव्ह इज पॉझिटिव्ह डिग्री, ऍडजेक्टिव्हला ER त्याच्यानंतर दॅन कंपॅरेटिव्ह डिग्री, ऍडजेक्टिव्हला EST त्याच्या अलीकडे द इज सुपरलेटिव्ह डिग्री. डन. दीज आर द स्ट्रक्चर्स ऑफ डिग्रीज, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री. याच्यानंतर आपण पाहूया ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजेच चेंज द डिग्री, म्हणजे जे आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये सॉल्व्ह करायचा असतो तो भाग. पण त्याच्या आधी हे बेसिक फंडामेंटल आयडिया जे आहेत ते आपल्याला क्लिअर असणं गरजेचं असतं. ओके. जर आपल्याला डिग्री चेंज करायला लावली, हे एक सेंटेन्स दिलं आपल्याला, ॲन इज द ब्रायटेस्ट स्टुडंट इन द क्लास. आत्ताच आपण जे सेंटेन्स पाहिलं ते सेंटेन्स आहे. म्हटलं ही डिग्री जर दिली, ही डिग्री कोणती आहे? सुपरलेटिव्ह डिग्री. दिसते तुम्हाला, ब्राईटला EST लागलेला, त्याच्या अलीकडे द. म्हटलं आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करा, मी शॉर्टमध्ये I प्लस आणि VE पॉझिटिव्ह साठी लिहितो, पॉझिटिव्ह पूर्ण लिहिण्याऐवजी पॉझिटिव्ह डिग्री करायची समजा झाली आपल्याला, तर काय करायचं? जर डिग्रीला म्हणजे ही जर सिंपल सुपरलेटिव्ह असेल, काय डिग्रीला EST लागला किंवा त्याच्याकडे मोस्ट लागलेलं असेल, ती इट इज सिंपल सुपरलेटिव्ह डिग्री. साधी सुपरलेटिव्ह डिग्री जर असेल आणि त्याचं पॉझिटिव्ह करायचं असेल तर आपण आपल्या जवळचा शब्द टाकायचा नो अदर. याच्यानंतर ही जी डिग्री आहे ना ब्रायटेस्ट, याच्यानंतरचा हा जो भाग आहे स्टुडंट इन द क्लास, हा इथे ठेवायचा. झालं स्टुडंट इन द क्लास. आत्ता झाला आपला हा सब्जेक्ट, हा टोटल सब्जेक्ट. नो अदर स्टुडंट इन द क्लास इज अ सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर काय तो वर्ब. वर्ब कोणता आहे? इज. आता डिग्री ब्रायटेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. याची जर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची असेल तर आपण काय करू? ॲज ऍडजेक्टिव्ह ॲज. ऍडजेक्टिव्ह कोणता याच्यातला? EST जर काढला तुम्हाला ऍडजेक्टिव्ह मिळतो ब्राईट. ओके. सो ब्राईट हा झाला ऍडजेक्टिव्ह. ॲज ऍडजेक्टिव्ह ॲज ब्राईट ॲज. डिग्री झाली पॉझिटिव्ह डिग्री. आता जो सब्जेक्ट तो इकडे घेऊन यायचा ॲन. झालं ॲन इज असं ते कम्प्लीट आहे. अंडरस्टूड असल्यामुळे आपण इज लिहत नाही. सो दिस इज अ पॉझिटिव्ह डिग्री. नो अदर स्टुडंट इन द क्लास इज ॲज ब्राईट ॲज ॲन. काय केलं? नो अदर आपल्या जवळचा शब्द टाकला, नंतर ह्या डिग्री नंतर जो पार्ट आहे हा सगळा तो इथे लिहिला. आता बनला आपला सब्जेक्ट. सब्जेक्ट झाल्यानंतर वर्ब, जो वर्ब आहे तोच वर्ब वापरला. त्याच्यानंतर ही डिग्री पॉझिटिव्ह केली ॲज ऍडजेक्टिव्ह ॲज, आणि जो सब्जेक्ट आहे तो शेवटी ठेवला. सो दिस इज, हे फक्त पॉझिटिव्ह डिग्री करत असताना, सुपरलेटिव्ह पॉझिटिव्ह डिग्री करत असतानाच आपल्याला असा फेरबदल करायचा असतो. हे स्ट्रक्चर असं थोडं बदलायचं असतं. जर कंपॅरेटिव्ह करायची असेल, शॉर्टमध्ये मी COMPs लिहितो. कंपॅरेटिव्ह डिग्री जर करायची असेल तर हे असं करायची गरज नाही, फ्लिप करायची गरज नाही. जसं आहे तसंच. सब्जेक्ट ॲन आहे, ॲननी सुरुवात करायची. ॲन इज.
द ब्राइटेस्ट आहे याची कंपॅरेटिव्ह डिग्री काय होईल, ESTच्या ऐवजी ER लागेल. BRIGHTER ब्राइटर, नंतर लगेच काय येत असतो, दॅन, ब्राइटर दॅन, कंपॅरेटिव्ह डिग्री. अँड इज ब्राइटर दॅन, आपल्या जवळचा शब्द टाकायचा एनी अदर. हा शब्द मावत नाहीये, थोडा बारका लिहायला लागेल, ठीक आहे ना. एनी अदर आणि नंतर डिग्री नंतरचा जो भाग आहे तो ठेवून द्यायचा स्टुडंट इन द क्लास. स्टुडंट इन द क्लास झाली कंपॅरेटिव्ह डिग्री. अँड इज ब्राइटर सब्जेक्ट वर्ब, त्याच्यानंतर डिग्री चेंज केली आपण, ब्राइटर दॅन हा शब्द टाकला. जर इथे नो तर वापरचा असतो पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एनी अदर इथे वापरायचा असतो. दॅन नंतर दॅन एनी अदर स्टुडंट इन द क्लास. सो दिस इज दी कंपॅरेटिव्ह डिग्री. जर आपल्याला साधी सुपरलेटिव्ह दिलेली असेल तर पॉझिटिव्ह करत असताना नो अदर इथे लावायचा आणि कंपॅरेटिव्ह करताना एनी अदर इथे शब्द वापरायचा. सो दिस इज अ वे वी कॅन चेंज सुपरलेटिव्ह डिग्री इनटू पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह. आता आपण पाहू, जर ही डिग्री अशी सिंपल डिग्री न येता थोडी स्कोप सुपरलेटिव्ह आली, म्हणजे अँड इज द ब्राइटेस्ट असं म्हणता अँड इज वन ऑफ द ब्राइटेस्ट असं जर आलं तर काय करायचं आपण पाहू. आता हे सेंटेन्स अँड इज वन ऑफ द ब्राइटेस्ट स्टुडंट्स इन द क्लास, आधीचं सेंटेन्स कसं होतं, अँड इज द ब्राइटेस्ट स्टुडंट, इथं एस नव्हता, स्टुडंट इन द क्लास. मात्र वन ऑफ दी लागलं की इकडे स्टुडंट्स. अँड इज वन ऑफ द ब्राइटेस्ट स्टुडंट्स, अँड जरी एकटी असली बट शी इज वन ऑफ द ब्राइटेस्ट स्टुडंट्स. वन ऑफ द, एक, अनेकांपैकी एक असेल ना, एकापैकी एक तर राहणार नाही, म्हणून इथे नेहमीच अनेक असतात, इथे नेहमीच अनेक वचनी येईल. वन ऑफ द म्हटलं की इकडे नाही, वन ऑफ द बेस्ट स्टुडंट्स, वन ऑफ द ब्राइटेस्ट स्टुडंट्स, वन ऑफ द बॉईज, ठीक आहे, वन ऑफ द बॉय नाही, वन ऑफ द बॉईज, अनेक वचनीच येईल वन ऑफ द नंतर. सो दिस इज दी सुपरलेटिव्ह डिग्री. मात्र ह्याचा स्कोप आहे थोडासा, फक्त एकटी ॲनच ब्राइटेस्ट नाही इथे या सेंटेन्समध्ये. या सेंटेन्समध्ये शी इज वन ऑफ द ब्राइटेस्ट स्टुडंट्स, जे ब्राइटेस्ट स्टुडंट्स आहेत क्लासमधले त्याच्यापैकी एक ॲन आहे. आधीच्या सेंटेन्समध्ये ॲन ब्राइटेस्ट स्टुडंट, ॲन सारखी दुसरी कोणीच नाही. इथं मात्र ॲन सारख्या बाकी टॉपवाल्या मुली आहेत, त्याच्यापैकी एक ॲन आहे. दिस इज द सेन्स. हा थोडा सेन्स चेंज होतो या वन ऑफ दीने. सेन्स बदलला म्हणजे त्याची पॉझिटिव्ह डिग्री जर करायची असेल ते पण बदलावं लागेल आपल्याला. आपण आधी जेव्हा पॉझिटिव्ह डिग्री बदलली त्यावेळेला त्याच्यामध्ये नो अदर वापरला होता, सुरुवात नो अदरने केली होती. इथे नो अदरने नाही करता येणार, तिच्यासारखे बाकी काही आहेत ना ब्राईट स्टुडंट, एकदम ब्राइटेस्ट स्टुडंट्स, तेव्हा इथे आपल्याला वापरावा लागतो शब्द व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू वापरला की नंतर पुन्हा ही जी डिग्री आहे याच्यानंतरचा हा संपूर्ण जो भाग आहे हा इथे वापरायचा सब्जेक्ट म्हणून. काय इथे दिलेलं, स्टुडंट्स इन द क्लास, इन द क्लास. आता झाला हा सब्जेक्ट. व्हेरी फ्यू स्टुडंट्स इन द क्लास. आता वर्ब वापरायचा. वर्ब कोणता आहे, इज. आता हा एक वचनी होता म्हणून इज. आता इथे व्हेरी फ्यू स्टुडंट्स अनेक वचनी सब्जेक्ट आहे म्हणून इज नाही राहणार, इथे नेहमीच आर राहील. आर पास्ट टेन्स असेल तर वर्ब होईल, है ना. व्हेरी फ्यू स्टुडंट्स इन द क्लास आर. आता डिग्री चेंज करू, है ना. पॉझिटिव्ह डिग्री करायची ॲज ब्राईट ॲज सब्जेक्ट घेऊन जायचा, हा सब्जेक्ट अँड इकडे ॲज अँड. दिस इज द पॉझिटिव्ह डिग्री ऑफ दिस काइंड ऑफ सुपरलेटिव्ह, ज्याच्यामध्ये वन ऑफ दी असं आहे. व्हेरी फ्यूनी स्टार्ट करायचा. डिग्री नंतरचा जो पार्ट आहे स्टुडंट्स इन द क्लास हा इथे वापरायचा. आता टोटल हा झाला सब्जेक्ट. याच्यानंतर वर्ब नेहमीच अनेक वचन येईल, आर. आर येईल, पास्ट टेन्स असेल तर वेअर येईल. आर ॲज ब्राईट ॲज, डिग्री चेंज केली आणि जो सब्जेक्ट आहे तो इकडे. हे फक्त पॉझिटिव्ह डिग्री करताना आपण इकडचे इकडे करत असतो.
कंपॅरेटिव्ह डिग्री जर आपल्याला करायची असेल तर असं करायची गरज नाही. जी कन्स्ट्रक्शन पहिल्या सुपरलेटिव्हची आहे तीच कन्स्ट्रक्शन कंपॅरेटिव्हची आहे. अँड इज वन ऑफ द ब्राइटेस्ट, हा जो एवढा मोठा पार्ट आहे याच्या ठिकाणी फक्त त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री ठेवायची ब्राइटर. ब्राइटर म्हटलं ER लागला की लगेच दॅन. अँड इज ब्राइटर दॅन, आधी एनी अदर हा शब्द वापरला होता, इथे एनी अदर न वापरायचा मोस्ट अदर. हा का वापरायचा कारण यानं स्कोप दिसतो की त्याच्यासारखे अजून काही होत्या. अँड इज ब्राइटर दॅन मोस्ट अदर, नंतर जो भाग आहे तो लिहून टाकायचा स्टुडंट्स इन द क्लास. स्टुडंट्स इन द क्लास ही झाली याची कंपॅरेटिव्ह डिग्री. जर वन ऑफ दी अशी सुपरलेटिव्ह डिग्री येत असेल तर आपण पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यूनी करायची, हा चेंज करायचा. नंतर डिग्री नंतरचा पार्ट, वर्ब, पॉझिटिव्ह डिग्री, सब्जेक्ट हे तर आहेच आधीसारखंच. कंपॅरेटिव्ह करायची असेल तर तसंच ह्याच म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीची जी कन्स्ट्रक्शन आहे तीच कन्स्ट्रक्शन वापरायची. अँड इज वन ऑफ द ब्राइटेस्ट ठिकाणी ब्राइटर दॅन, इथे हा चेंज करायचा. पहिल्यांदा एनी अदर होता, इथे मोस्ट अदर लिहायचं, बाकी जो पार्ट आहे तो लिहिला स्टुडंट्स इन द क्लास. सो दिस वॉज द सेकंड टाइप ऑफ चेंजिंग द डिग्री. आय थिंक यू गॉट इट राईट. वी विल सी नाउ द third type of changing the degree. Okay, now this is the third type of sentence. See, Atul is not so bright as Milind in studies. So what is the difference? म्हणजे आधीचे जे दोन सेंटेन्सेस आपण पाहिले त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे माहिती आहे का? आधीच्या दोनही सेंटेन्समध्ये अँडची तुलना अख्ख्या बाकी वर्गातल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासोबत किंवा बाकी स्टुडंट्स आहेत त्यांच्यासोबत केली होती. इथे पाहाल तुलना अतुल इज नॉट सो ब्राईट ॲज मिलिंद, दोघांमध्येच तुलना आहे. बरोबर. आता बरोबर लक्षात ठेवायचं, जर दोघांमध्ये तुलना असेल तर फक्त पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीज पॉसिबल आहे. फक्त पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री, याची सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही. इथं कधीही कमांड येणार नाही की मेक इंटू सुपरलेटिव्ह और चेंज इंटू सुपरलेटिव्ह डिग्री, कधीच नाही. कारण जेव्हा दोन वस्तूंमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये तुलना होत असेल त्यावेळेला फक्त पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री होऊ शकते ते सेंटेन्स. ओके. जर एकाची तुलना बाकी सगळ्यांसोबत असेल तर मात्र त्याची सुपरलेटिव्ह डिग्री होईल. म्हणजे त्या तिन्ही डिग्रीज होतील. पॉझिटिव्ह डिग्री पण होईल, कंपॅरेटिव्ह डिग्री पण होईल आणि सुपरलेटिव्ह डिग्री पण होईल. ठीक आहे. एकाची तुलना अनेकांसोबत जर असेल, एकाची तुलना बाकी सगळ्यांसोबत जर असेल, अशा वेळेला तीनही डिग्रीज पॉसिबल आहे, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. पण जर दोनच वस्तूंमध्ये किंवा दोनच व्यक्तींमध्ये तुलना होत असेल तर अशा वेळेला फक्त पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीज पॉसिबल आहे. मग अशा वेळेला तुम्हाला हे सेंटेन्स असं दिलं आणि म्हटलं चेंज द डिग्री, तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की कोणती डिग्री हा प्रश्नच नाही आहे तिथे. याची सुपरलेटिव्ह करू कारण ही तर सो ब्राईट ॲज, ही तर पॉझिटिव्ह डिग्री आहे. मग ह्या उरलेल्या दोन डिग्रीज कंपॅरेटिव्ह करू की सुपरलेटिव्ह करू, हा प्रश्न डोक्यात यायला नको. याची होईल फक्त कंपॅरेटिव्ह. का बरं? कारण ही डिग्री फक्त दोघांमध्येच कंपेअर करताना दाखवते आहे. आलं ध्यानात, लक्षात ठेवायचं. आता पुढची गोष्ट की जर आपल्याला दोन वस्तूंमध्ये तुलना केलेलं सेंटेन्स आलं तर काय करायचं? जी पहिली गोष्ट आहे म्हणजे पहिली वस्तू आहे आणि ही दुसरी वस्तू, फॉर एक्झाम्पल याला आपण नंबर 1 नाव देऊ, 1 आणि हा दुसरा, हा वर्ग, ही डिग्री. ठीक आहे. जे जसं आहे त्याच्या उलट करून ठेवून द्यायचं. म्हणजे कसं? फर्स्ट पार्टीच्या ठिकाणी सेकंड पार्टी, सेकंड पार्टीच्या ठिकाणी फर्स्ट पार्टी. वर्ब निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह करा, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा. डिग्री पॉझिटिव्ह असेल कंपॅरेटिव्ह करा, कंपॅरेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा. बस, खेळ खतम. मग आपण सुरुवात आता कशी करू याची फक्त होईल कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि कंपॅरेटिव्ह डिग्री करायसाठी पहिल्यांदा सेकंड पार्टी इकडे बोलून घेऊ. सेकंड पार्टी आहे मिलिंद. वर्ब निगेटिव्ह असल्यामुळे याचं पॉझिटिव्ह करू, इज.
सो ब्राईट ॲज ही पॉझिटिव्ह डिग्री आहे, त्याची कंपॅरेटिव्ह करू. ब्रायटर दॅन आणि सेकंड पार्टीच्या ठिकाणी पहिली पार्टी आणून बसू. पार्टी कोणती आहे? अतुल. उरला भाग कोणता आहे? इन द स्टडीज. जसाचा तसा इन स्टडीज जा. Being this brighter than Atul in studies. This is the comparative degree of such a sentence. जमलं? पण समजा एखादं वाक्य असं आलं आपल्याला, हे कळलं ना, याच्यानंतर दुसरं वाक्य की ज्याच्यामध्ये व्हर्ब सुद्धा, व्हर्ब सहित एक क्लॉज इकडे दुसरा क्लॉज दुसरीकडे हे कम्पेअर केल्या गेले आहेत, असं जर आलं तर पहा. एक सेंटेन्स घेऊ आपण. It is hotter today than it was yesterday. वाक्यावरून लक्षात आलं, हॉटर आणि दॅन कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे याची फक्त पॉझिटिव्ह डिग्री पॉसिबल आहे. मग काय करायचं? दोन पार्टी आहेत. सेकंड पार्टीला पहिल्याच्या पार्टीच्या ठिकाणी, पहिल्या पार्टीला दुसऱ्या पार्टीच्या ठिकाणी. वर्ब पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह करा. डिग्री पॉझिटिव्ह असेल कंपॅरेटिव्ह करा, कंपॅरेटिव्ह असेल पॉझिटिव्ह करा. बस. आता पहिली पार्टी कोणती आहे? इट इज हॉटर टुडे, ही पहिली पार्टी. दुसरी पार्टी कोणती आहे? इट वॉज येस्टरडे, म्हणजे हॉट येस्टरडे. ठीक आहे. आता तिकडचं पूर्ण भाग इकडे आणायचा. व्हर्ब सोबतच आहे त्याच्या, म्हणून त्याला निगेटिव्ह करावं लागेल. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करू आपण. याची डिग्री कशी चेंज होईल मग? इट वॉज निगेटिव्ह करू, नॉट. आता डिग्री चेंज करायची. हॉटर पॉझिटिव्ह आहे, सो हॉट येस्टरडे. हा जो भाग आता इथे लिहायचा, येस्टरडे as it is today. It was not so hot yesterday as it is today. इथे काय झालं? सब्जेक्ट पण आणि वर्ब पण, या दोन्ही मध्ये कंपॅरिझन होते. अख्खी तिकडची पार्टी उचलून इकडे घेऊन यायचं, म्हणजे अख्खा क्लास तिकडून इकडे घेऊन आलो. इट वॉज काय होतं? इट वॉज हॉट येस्टरडे. फक्त हॉट इथे लिहून नाही, तो कॉमन आहे. इट वॉज हॉट येस्टरडे असं त्याला निगेटिव्ह केलं आपण. इट वॉज नॉट सो हॉट येस्टरडे ॲज इट इज टुडे. इट इज हॉटर, सो हॉट टुडे. इट इज टुडे. दिस इज अ सिम्पल वे टू चेंज अ डिग्री. ओके, सो दीज आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. ठीक आहे. प्रॅक्टिस जितकी कराल तितकी याला सहज सॉल्व. याच्यामध्ये चुकण्याचं पुढे चान्सच नाही. तुम्ही बरोबर लक्षात ठेवा. हा व्हिडिओ माझा करेक्ट, हे माझं शिकवणं करेक्ट लक्षात ठेवा. याच्यापेक्षा पलीकडे सेंटेन्सेस येत पण. हा कन्स्ट्रक्शन थोडीफार कमी जास्त होते इकडे तिकडे. कन्स्ट्रक्शन समजून घ्या, डोक्यात पक्का ठेवा, तुम्ही बिलकुल सहज याला सॉल्व करू शकता. ऑल द बेस्ट.